मित्रांनो, तर 2026च्या यूट्यूबच्या काही अपडेट आहेत आणि त्या नवीन अपडेटमध्ये काही नवीन सेटिंगसुद्धा आलेले आहेत. तर 2025च्या तुम्ही जर सेटिंग काय केल्या असतील तर त्या रिफ्रेश केल्यानं अजून नसतील, तर यावेळेस आपण 2026मध्ये कोणकोणत्या सेटिंग आहेत तेच आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही 2025 पासून जर व्हिडिओ बनवत असाल, तुमच्या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब येत नसतील, व्ह्यूज जास्त प्रमाणात येत नसतील, तर त्यासाठी आपण ह्या खालील दोन ज्या सेटिंग आहेत मी सांगणार आहे. ज्या दोन सेटिंग ह्या दोन सेटिंग जर आपण ऑन केल्या नाही तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज, सबस्क्राईब, वॉच टाईम वाढणार नाही. तर त्या दोन सेटिंग कोणकोणत्या आहेत तेच आज आपण बघणार आहोत. यूट्यूबने 2026मध्ये त्यांच्या अपडेटच्या काही इम्पॉर्टंट दिलेले आहेत सेटिंग, आणि यूट्यूबने 2026मध्ये बरेच काही इम्प्रूव्हमेंट केलेले आहे. तर ते इम्प्रूव्हमेंट केल्याच्या नंतर ते कसे इम्प्रूव्हमेंट केले, त्या कोणत्या दोन सेटिंग आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. यूट्यूबची YT स्टुडिओची कोणती सेटिंग ऑन करायला पाहिजे, आपण पहिली सेटिंग कोणती आहे ते आपण आता बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या YT स्टुडिओवर जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन माझी दिसत असेल. तर YT स्टुडिओवर गेल्याच्या नंतर आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे, आणि प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल. पहिली सेटिंग या ठिकाणी आपण बघत आहोत. तर या प्रोफाईलवर गेल्याच्या नंतर प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर बरेच काही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतील. सेटिंग, सेंड फीडबॅक, हेल्प सेंटर, यूट्यूब, प्रायव्हेसी पॉलिसी, टर्न ऑफ पॉलिसी, हे भरपूर सारे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतील. परंतु त्यामधील या वरच्या पेन्सिलवर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि पेन्सिलवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी बरेच काही ऑप्शन आपल्याला दिसतात. तर या पेन्सिलवर क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी आपल्या चॅनलचे बॅनरसुद्धा लावू शकतो. त्यानंतर हँडल आपल्या चॅनलचे लावू शकतो. त्या ठिकाणी नंतर आपल्या चॅनलचे डिस्क्रिप्शनसुद्धा काय आहे हे सुद्धा आपण लावू शकतो. आणि या ठिकाणी ॲड लिंकमध्ये आपण आपल्या चॅनलचे फेसबुक लिंक, त्यानंतर इन्स्टा लिंक, या ठिकाणी आपण लिंक टाकू शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी खाली होम टॅबचं एक ऑप्शन दिलेलं आहे. या होम टॅबच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी होम टॅब आणि खाली होम लेआउट अशा प्रकारे दोन सेटिंग या ठिकाणी दिले असतील. तर मित्रांनो, या ठिकाणी हे तुमचे जर ऑन नसेल ह्या सेटिंग, तर तुम्ही त्या सेटिंग ऑन करून घ्या. आणि ऑन असतील तरीसुद्धा 2026मध्ये रिफ्रेश करण्यासाठी एकदा ऑन करा, एकदा ऑफ करा, एकदा ऑन करा. तर या ठिकाणी आपण बघूया ऑन झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा आपली ही ऑन सेटिंग झालेली आहे. या ठिकाणी काय सांगितलं, शो युअर चॅनेल होम टॅब टू हायलाईट अँड शोकेस कॉन्टेंट फॉर युअर ऑडियन्स, म्हणजे आपला काय कॉन्टेंट आहे तो आपल्या ऑडियन्सला दिसला पाहिजे. दुसरं या ठिकाणी दाखवलेलं आहे, यूट्यूब रिकमेंड्स युअर कॉन्टेंट बेस्ड ऑन युअर्स इंटरेस्टेड, म्हणजे आपला जो कॉन्टेंट आहे या यूट्यूबच्या आवडीनुसारच त्यांच्याकडे तो आपले व्हिडिओ त्यांच्याकडे पाठवत असतो. आणि त्यानंतर एवढे सांगितल्याच्यानंतर मित्रांनो आपण मोर सेटिंगमध्ये जाऊया. मोर सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन पाहायला आपल्याला मिळतात. कंटेंट टाईप, या ठिकाणी व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम, रिसेन्सी, ऑल कॉन्टेंट, रिसेंट कॉन्टेंट, हे तीनही ऑप्शन या ठिकाणी आपल्यासमोर आपले ऑन असायला पाहिजे. ह्या सेटिंग पूर्ण ऑन असायला पाहिजे. माझ्या ऑन होत्या, पण मी पुन्हा त्याला ऑफ केलं आहे आणि रिफ्रेश करत आहे. पुन्हा हे व्हिडिओला सुद्धा ऑन केलं आहे, शॉर्टला सुद्धा ऑन केलेलं आहे, लाईव्ह स्ट्रीमला सुद्धा मी ऑन केलेलं आहे. ऑल कॉन्टेंटमध्ये हे जर ऑन नसेल तर हे तुमचे ऑन करून घ्या. अशा प्रकारे ह्या 3-4 सेटिंग मित्रांनो तुम्हाला ह्या पूर्ण कराव्या लागतील. तर हे तीनही बटन जे आपले ऑन पाहिजे, आणि ऑन हे जर तिन्ही बटन आपले ऑन नसतील तर मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ यूट्यूब आपल्या व्ह्यूवर्सकडे पाठवणार नाही. त्यांची कोणत्या व्हिडिओची आवड आहे, त्यांना टेक व्हिडिओ आवडतात का कॉमेडी आवडतात, हे टेक व्हिडिओचे ऑडियन्स आहे, तर यूट्यूब अशाच ऑडियन्सकडे आपले व्हिडिओ पाठवेल. म्हणजेच ह्या आपल्या तीनही बटन
ऑन पाहिजे. तर अशा प्रकारे ही झाली तुमची पहिली सेटिंग. तर मित्रांनो, पुन्हा आपण बॅकमध्ये जाऊया आणि बॅकमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा आपण या यूट्यूबच्या प्रोफाईलच्या पेजवर जाऊया आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर सेटिंगचं एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या सेटिंगमध्ये सुद्धा चॅनेल ऑडियन्स, कंट्री रेसिडेन्स, परमिशन्स, क्रिएटर, डेमोग्राफीज, कॉन्टेंट क्लिप्स, त्याच्यानंतर सेन्सर, ॲटो कॅप्शन, कॉन्टेंट कंट्रोल, अर्न आणि ब्रँड पार्टनर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सेटिंग पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पहिलं ऑडियन्सवर क्लिक करूया. तर ऑडियन्स आपला व्हिडिओ कोणत्या ऑडियन्ससाठी, 18 वर्षाच्या आतील लोकांसाठी आहे का 18 वर्षाच्या वरील. तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त, तर मित्रांनो या ठिकाणी आपण मधलं ऑप्शन हे आपलं क्लिक करून ठेवायचं आहे. त्यानंतर नॉट मेड फॉर किड्स याच्यासाठी आपण क्लिक करू. त्यानंतर दुसरं ऑप्शन या ठिकाणी कंट्री, आपण कुठल्या कंट्रीचे आहेत त्या ठिकाणी आपली कंट्री आपण सिलेक्ट करायची आहे आणि कंट्री सिलेक्ट करून तो ऑप्शन आपण क्लिक करूया. त्यानंतर परमिशन ॲड ऑर चेंज परमिशन फॉर युअर चॅनेल. तर ॲड ही परमिशन कोणाला आहे, तर ही परमिशन फक्त ओनरला आहे. ही परमिशन आपण द्यायची नाही, हे फक्त आहे जसंच आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर खाली जाऊया, कंटेंट कंट्रोलवर आपण क्लिक करूया या ठिकाणी आणि क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये सुद्धा कमेंट्स ऑन न्यू अपडेट हे हमेशा आपल्याला ऑन ठेवायचं आहे. हे बघा या ठिकाणी आपण बघूया, कंटेंट हा हमेशा ऑन ठेवायचा आपल्याला. या ठिकाणी आपण ऑन आणि ऑफ असं दिलेले आहे. तर कंटेंट आपला हा ऑन आपण हमेशा ठेवला पाहिजे. त्यानंतर लाईव्ह चॅट मॉडरेशन, तर यामध्ये सुद्धा 2 ऑप्शन आहेत, एक नन आणि बेसिक. तर या ठिकाणी आपण हमेशा बेसिकवरच आपण हे क्लिक करून ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर व्ह्यूअर्स पोस्ट या ठिकाणी सुद्धा आपण ऑनच हे ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी नवीन एक पोस्ट यूट्यूबने दिली की टर्न प्रोडक्ट, हे फीचर यूट्यूबचे नवीन फीचर आहे. अगोदर नव्हते पण ते आता यूट्यूबने दिलेले आहे. ते ऑन करून ठेवा. सध्या माझ्या ह्याच्यावर नाही आहे, परंतु तुमच्या जर मोबाईलमध्ये जर असेल टर्न प्रोडक्ट म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जर आपण एखाद्या प्रॉडक्टचं काही माहिती देत असेल तर यूट्यूब स्वतःहून आपल्या चॅनलवर प्रॉडक्टला ॲड करत असते. म्हणून ते सुद्धा बटन आपण ऑन करून ठेवलं पाहिजे. ह्या 2 सेटिंग यूट्यूबने 2026मध्ये ह्या इम्पॉर्टंट म्हणून ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये बऱ्याच काही बदल यूट्यूबने केलेला आहे. तर ह्या 2 सेटिंग जर तुम्ही मित्रांनो जर ऑन केले नसेल, हे दोन्ही बटन सेटिंगचे जर ऑन केले नसेल तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज सबस्क्राईब येणार नाही. हे जर ऑन केले तर तुमचे एका ताबडतोब तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येऊ शकतात आणि तुमच्या चॅनलवर सबस्क्राईबसुद्धा वाढू शकतात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी स्मार्ट बनून काम करून व्हिडिओ अपलोड करा. वेड्यासारखे व्हिडिओ आपण अपलोड केले तर आपल्या चॅनलवर व्ह्यूज सबस्क्राईब काहीही येणार नाही. तर मित्रांनो, ही सेटिंग चांगली वाटली असेल तर एक कमेंट जरूर करा, लाईक करा आणि चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या चॅनलवर यूट्यूब रिलेटेड हमेशा मी माहिती देत असतो. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.